नमस्कार मित्रांनो, मी आशिष तावडे आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता कोल्हापूरमध्ये आपण 2 दिवस स्टे करणार आहोत। काल मुंबई टू कोल्हापूर प्रवास केला आणि काल संध्याकाळी आपण इथे हॉटेल चाकुल्यामध्ये चेक इन केला। माझ्या मागे तुम्ही बघू शकता हॉटेल चाकुल्या। तर हॉटेलच्या रूमची आम्ही क्विक टूर तुम्हाला देतो थोड्याच वेळात। तर आपण आजच्या दिवसामध्ये डे 1 ला आपण कोल्हापूरमधले काही टुरिस्ट प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या जवळपास म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर जे प्लेसेस आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत। तर आजच्या दिवसामध्ये आपण आता दिवसाची सुरुवात महालक्ष्मी मंदिराने करणार आहोत। तर आपण आता चाललेलो आहोत महालक्ष्मी मंदिरात, सकाळचे 7 वाजलेत। तर चला जाऊया महालक्ष्मी मंदिराच्या इथे आणि महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेऊया। तर हा आहे आपला रूम 304। बघा अशा प्रकारे रूम आहे। 2 माणसं झोपतील असे बेड अरेंजमेंट आहे, टीव्ही आहे, इथे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट आहे जेवायला वगैरे। तसेच हे ड्रेसिंग टेबल आहे छोटस, इथे आतमध्ये त्यांनी वॉर्डरोब टाइप बनवलाय कपडे ठेवायला वगैरे। मी वॉशरूम दाखवतो तुम्हाला। अशा प्रकारे वॉशरूम आहे, स्पेशियस आहे वॉशरूम। ही आहे आपली रूम चालुक्य हॉटेल मधली। एसी सुद्धा आहे, एसी रूम बुक केला आम्ही, तर एसी सुद्धा आहे, फॅन पण आहे। मित्रांनो, आपण आता हॉटेलच्या बाहेरून ऑटो पकडलेली आहे आणि महालक्ष्मी मंदिराला जातो आहोत। 4 व्हीलर काढले नाही कारण का तिकडे पार्किंगची व्यवस्था नाहीये, म्हणून गाडी पार्क करायला भेटत नाही तिकडे, म्हणून आपण आता ऑटोने जातो आहोत। ऑटोने 1-3-4 किलोमीटर आहे। ऑटोवाले 60 रुपये वगैरे घेतात महालक्ष्मी मंदिरला जायला स्टेशन रोड वरून। ठीक आहे, आपण ऑटोने जाऊन तिकडे मग महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घ्या। तुम्ही सुद्धा जर 4 व्हीलर घेऊन असाल तर 4 व्हीलर मोस्टली महालक्ष्मी मंदिरात तिथे नेणं अवॉइड करा, कारण की तिथे पार्किंग नाही भेटत लवकर। ठीक आहे, तर ऑटोने जाऊ शकता तुम्ही महालक्ष्मी मंदिरला। तर मित्रांनो, आपण फायनली महालक्ष्मी मंदिराला पोहोचलेलो आहोत। बघू शकता आपण समोर महालक्ष्मी मंदिर आहे आपल्या। ऑटोने आम्हाला फक्त 10 मिनिटं लागली इथे यायला। हे महालक्ष्मी मंदिराच्या समोरचं मार्केट आहे। चला जाऊया महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, मंदिराच्या बाहेरच तुम्हाला असे स्टॉल दिसतील लाईनीमध्ये, तिथे तुम्ही ओटी घेऊ शकता, साडी ओटी वगैरे सर्व भेटतं बघा इथे सामान। आणि हे समोरच मंदिर आहे। या साईडने तुम्हाला गाभाऱ्यासाठी लाईन आहे, गाभाऱ्यात दर्शन घ्यायसाठी। या साईडला मुखदर्शन आहे इथून, तर तुम्ही इथे ओटी वगैरे घेऊन आतमध्ये जाऊ शकता। तर मित्रांनो, आपण सुद्धा लाईनीमध्ये लागलेलो आहोत। अशा प्रकारे पुढे लाईन आहे, जास्तीत जास्त 1 तास लागेल असं वाटतंय दर्शनासाठी। महालक्ष्मी मंदिरातून तुम्ही जर दर्शन करून बाहेर आला तर तुम्हाला हे दागिने दिसतील, दागिन्यांची दुकानं। तुम्हाला 1 ग्रॅम पासून दागिने भेटतात।
इथे तुम्हाला दागिने आणि महालक्ष्मीचे छान छान फोटो बघायला भेटतील. ते फोटो सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता घरी लावायला. मस्त फोटोज आहेत. मंदिराच्या आवारातच प्रसाद लाडू विक्री. 10 रुपयाला तुम्हाला इथे लाडू भेटतो. चला घेऊया आपण. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा कोल्हापुरी वगैरे चप्पल घ्यायची असेल तर महालक्ष्मी मंदिराच्या समोर हे मस्त दुकान आहे. हे बघा, मी सुद्धा घेतली एक चप्पल. छान आहे, मस्त घेतली. तुम्ही सुद्धा इथे कोल्हापुरी चप्पल महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठी भेटतात, तिकडे घेऊ शकता. बघा, महालक्ष्मी मंदिराचा परिसर आहे. महालक्ष्मी मंदिरामधून दर्शन करून झाल्यानंतर आम्ही आज श्री साई डोसा सेंटरला भेट दिली आणि तिकडे मसाला डोसा आणि उत्तप्पा खाल्ला. खूप छान होता, टेस्टी होता. तुम्ही सुद्धा जर महालक्ष्मी मंदिरातून बाहेर आलात तर इथे श्री साई डोसामध्ये तुम्ही डोसा किंवा काही उत्तप्पा वगैरे खाऊ शकता. मस्त होतं. तर मित्रांनो, महालक्ष्मी मंदिरातून आपण आता जस्ट बाहेर आलो. खूप छान दर्शन झालं. 2 तास लागले आम्हाला. लाईन भरपूर होती रविवार असल्या कारणाने. तर महालक्ष्मी मंदिरातून आपण आता हॉटेलवरती आलो, गाडी काढली आणि आता आपण चाललो आहोत कनेरी मठला, जो इथून हॉटेलपासून आपल्या एक 10-12 किलोमीटर वरती आहे. साधारणतः 20 ते 25 मिनिटं लागतील. तर कनेरी मठ खूप छान आहे. तिथे कनेरी मठला एक सिद्धगिरी वस्तू संग्रहालय म्हणून आहे. तर त्या सिद्धगिरी वस्तू संग्रहालयामध्ये एक आपल्या ग्रामीण जीवनशैली जी हळूहळू लुप्त होते त्याचा एक जिवंत देखावा उभा केलेला आहे. तसेच 12 राशींची 12 शिल्पे उभी केलेली आहेत. तर ते सगळं बघायला आपण आता कनेरी मठला जातो आहोत. तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला, बघूया आपण कनेरी मठ कसा आहे. चला भेटूया डायरेक्ट कनेरी मठच्या इथे. सगळं मित्रांनो, इथे असे बोर्ड लागले, सिद्धगिरी म्युझियम आणि प्राचीन शिव मंदिर, शिव टेम्पल. आणि हा त्याचा एंट्रन्स आहे भव्य, आपण बघू शकता. तर इथून आता आपण आत जाणार आहोत आणि बघणार आहोत आतमध्ये काय आहे. तर चला जाऊया आतमध्ये सिद्धगिरी म्युझियम बघायला. तर मित्रांनो, इथे पार्किंग सुद्धा खूप अवेलेबल आहे. मोठी पार्किंग आहे, बघू शकता तुम्ही. एक 50 ते 60 गाड्या आरामात इथे पार्क होऊ शकतात. तर तुम्ही 4 व्हीलर येत असाल तर इथे पार्किंगचं काय टेन्शन नको, पार्किंग खूप अवेलेबल आहे. तर चला आपण जाऊया सिद्धगिरी म्युझियमला. पुढे इथून सरळ रस्ता जो जातोय तो सिद्धगिरी म्युझियमला जातोय. हे बघा, सिद्धगिरी म्युझियम मधले प्रेक्षणीय स्थळे आहेत. तिथे शिवमंदिर आहे, प्रेरणा पार्क आहे, सेंद्रिय शेती, ग्रामजीवन म्युझियम, गौशाळा, दिव्य गार्डन आणि हा आहे सिद्धगिरी म्युझियम कडे जाण्याचा रस्ता. तर चला जाऊया आपण सिद्धगिरी म्युझियम बघायला. तर तुम्ही समोर पाहू शकता लहान मुलांसाठी खूप काही अरेंजमेंट आहे इथे. तुम्ही जर लहान मुलांसोबत येत असाल तर खूप मजा करतील ती लहान पोरं इथे. इथे सुद्धा शाळेची पिकनिक आली आहे. हा आहे सिद्धगिरी म्युझियमचा एंट्रन्स, समोर पाहता. आणि तिकीट काउंटर तुमच्या लेफ्ट साईडला आहे. 150 रुपये पर पर्सन तिकीट आहे. हे बघा, अशा प्रकारे तिकीट भेटेल तुम्हाला. चला आज जाऊया आपण, बघूया काय आहे सिद्धगिरी म्युझियम.
तर मित्रांनो किती सुंदर ग्रामीण जीवनशैली दाखवली बघा. विहीर आहे, विहिरीवरती बायका पाणी भरतात, तिकडे कपडे धुतात बायका. सुंदर वाटतंय बघा, एकदम रिअलिस्टिक वाटतंय. हे तुम्हाला खरोखरची माणसं वाटतील, परंतु ते स्टॅच्यू आहेत. खूप छान बनवलंय. आता आपण काळसिद्धेश्वर मठाच्या इथे पोचलेलो आहोत. हा एंट्रन्स आहे त्याचा बघा. पुढे इथून आतमध्ये जायचंय. तर चला जाऊया काळसिद्धेश्वर मठ बघायला. सिद्धगिरी मठाचं मंदिर होतं आणि इथून खाली शिव भगवानाची मोठी मूर्ती आहे, ती बघायला जाऊया आता आपण. तर मित्रांनो कनेरी मठला व्हिजिट देऊन आता आम्ही गाडीने आमच्या हॉटेलवरती आलो आणि हॉटेलवरती थोडं फ्रेश होऊन आता आम्ही कार ठेवली आणि रिक्षा पकडून आम्ही आता रंकाळा लेकला आलो. कारण का गाडी काढली नाही, कारण का इथे पण पार्किंगचा सीन आहे, थोडा पार्किंग भेटणं मुश्किल होऊन जाते. त्यामुळे रिक्षाने आलो. रिक्षाने आमचे पर पर्सन 50 रुपये घेतले, असे 100 रुपये झाले आमचे. रिक्षा वगैरे आणणंच बेटर आहे. तुम्ही पण जर रंकाळा किंवा महालक्ष्मी मंदिरात जाणार असाल तर गाडी वगैरे घेऊन येऊ नका. ते बेटर आहे की आपण रिक्षाने फिरूया इथे. तर रंकाळा लेकला पोहोचला होता. रंकाळा लेकला मस्त इव्हिनिंग स्पेंड करूया. इथे बोटिंग वगैरे आहे का बघूया चालू. नंतर मग
थोडा इव्हिनिंग स्पेंड करून मग आपण रात्री डिनर साठी जाणार आहोत कुठेतरी चांगला तांबडा पांढरा रस्सा खायला. तर आपण सध्या रंकाळ्याला जाऊया आणि रंकाळा फिरूया. चला तर मित्रांनो, आपण फायनली रंकाळा लेकला पोहोचलो आहोत. हा बघा आपल्या समोर आहे रंकाळा लेक. आता फिरूया. खूप मोठा लेक आहे, खूप मोठा राऊंड मारावा लागणार आहे. बोटिंग जिथे असेल तिकडे आपण जाऊया, बोटिंग वगैरे करूया. मस्त वाटतंय रंकाळा लेकला. तर हे जे टेम्पल दिसतं आपल्याला रंकाळा लेक मध्ये पाण्यामध्ये, ते टेम्पल आहे नंदी टेम्पल. ते पावसाळा संपल्यानंतर तुम्हाला ते दिसायला लागतं, नाहीतर ते पाण्याखाली असतं. ते रंकाळा लेकच्या मधोमध आहे नंदी टेम्पल. तर रंकाळा लेकला लागूनच बाजूला एक छोटसा पार्क आहे, खूप सुंदर आहे. हा बघा बाजूला रंकाळा लेक आहे, त्याच्या बाजूला लागूनच पार्क आहे. मस्त आहे पार्क फिरण्यासाठी. इव्हिनिंगला तुम्ही चांगला टाइम तिथे स्पेंड करू शकता. मस्त थंड वाटतंय पूर्ण पार्क मध्ये ग्रीनरी असल्यामुळे. तुम लोग पार्क मध्येच तुम्ही आम्ही कोल्हापुरीचा बोर्ड बघताय. तिकडे तुम्ही सेल्फी पॉइंट वगैरे बनवला आहे, तर तुम्ही तिकडे सेल्फी फोटोज वगैरे काढू शकता. मागे मस्त हेरिटेज बिल्डिंग आहे, त्याला लागूनच हा पार्क आहे, गार्डन आहे आणि बाजूला रंकाळा लेक आहे. मला वाटतं इथूनच बोटिंग साठी एंट्री आहे. तर आपण बघूया बोटिंगचे रेट वगैरे किती आहेत आणि बोटिंग करायला जाऊया. तर बोटिंगचे बेसिक रेट्स आहेत आपल्या समोर. बोटिंग रेट दर फलक आहे, तर ते तुम्ही बघू शकता. 2 सीटर 150, 4 सीटर 200 असे सगळे रेट्स लावलेत. अशा प्रकारे आपण तिकीट घेतलेली आहे शिकाराची, 200 रुपये पर पर्सन. आणि आता जातो आपण बोटिंग करायला. समोर बघा बोटिंग, इथून आपल्याला बोट हायर करायची आहे. बोटिंगला जायच्या आधी जॅकेट, लाईफ जॅकेट घातलंच पाहिजे, ते घालूया लाईफ जॅकेट. बोटिंगला जायच्या आधी लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे. चला एवढा लाईफ जॅकेट घातलेलं आहे. चला जाऊया बोटिंगला. तर ही आहे आपली बोट शिकारा, ह्याच्यातून आपण बोटिंग करणार आहोत. किती मिनिटं फिरवणार? 20 मिनिटं, 15 मिनिटाचा राऊंड आहे आपल्याला शिकारा बोटीतून. जाऊया जोधपूरची शिकारा. वा,
तर मित्रांनो रंकाळा लेक वरती मस्त आपली बोटिंग चालू आहे. खूप मस्त वाटतंय, थंडगार वातावरण आहे आणि खूप पीसफुल वाटतंय. तर तुम्ही सुद्धा कधी कोल्हापूरमध्ये आलात फॅमिली सोबत तर रंकाळा लेकला बोटिंग करायला यायला विसरू नका. ठीक आहे, खूप शांत जागा आहे आणि खूप छान आहे. बाजूला गार्डन आहे, तसेच बाजूला बाहेर जाऊन तुम्ही भेळपुरी शेवपुरी असं सगळं एन्जॉय करू शकता. एकदम चौपाटी सारखा फील आहे. तर नक्की या कधी कोल्हापूरमध्ये आला तर. मित्रांनो रंकाळा लेकला फिरून झालेला आहे आमचं. मस्त बोटिंग केली रंकाळा लेकला आणि खूप वातावरण खूप थंड होतं, त्यामुळे अजून मजा आली. तर आता आपण बोटिंग वगैरे करून आता आपण जातो आहोत थोडंसं खायला. भेलपुरी शेवपुरी काहीतरी खाऊन हॉटेलवरती जाणार, स्टे फ्रेश होणार आणि मग आपण जाणार आहोत हॉटेल राजधानीला जेवायला. तिकडनं आपण राजधानीला डायरेक्ट भेटू. रंकाळा खूप छान आहे. तुम्ही जर कोल्हापूरमध्ये कधी आलात तर रंकाळ्याला बोटिंग करायला विसरू नका. ठीक आहे, तर आम्ही निघतो आता इथून. रंकाळ्यानंतर आपण डायरेक्ट डिनर करायला भेटू. तर मित्रांनो हा आहे राजधानी हॉटेल राजधानी कोल्हापूर. मस्त आहे. इथे तुम्ही मस्त कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा एन्जॉय करू शकता. तर कधी आलात कोल्हापूरमध्ये तर राजधानी हॉटेलला व्हिजिट द्या. खूप छान हॉटेल आहे, मोठी सिटिंग अरेंजमेंट आहे. तर चला जेवूया आपण हॉटेल राजधानीमध्ये. एक नंबर आहे तांबडा पांढरा रस्सा मस्त. राजधानी हॉटेल कोल्हापूर नक्की या. कोल्हापूरमध्ये तुम्ही येत असाल राजधानी हॉटेलमध्ये जेवायला या.